हॅलो, नमस्कार. सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे मकर संक्रांती, आपल्या सर्व स्त्रियांचा आवडता सण. तर आज सकाळपासूनच माझी खूप जास्त घाई चाललेली आहे. तर मी सकाळी लवकर उठली होती आणि सर्व घर स्वच्छ झाडून पुसून घेतलं. त्यानंतर मग देवपूजेची तयारी सुरू आहे. तर इथं बघा, मी सर्वप्रथम ना हळदीचं लेपन करून घेतलं उंबरट्याला. कारण कुठलाही सण किंवा मंगलमय दिवस असला की आपण असं उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं असतं. तर हळदीचं लेपन करून घेतलं आणि मग मी बाकीची पूजेची तयारी करू लागले. कारण कसं आहे, आधी हळदीचं लेपन केलं ना, बाकीची आपली पूजांची तयारी वगैरे होईपर्यंत ते लेपन छान सुकतं. आता माझं हळदीचं लेपन करून झालं आणि आता मी सूर्यदेवांना अर्घ देणार आहे. तर संक्रांतीच्या दिवशी ना सूर्यदेवांना अर्घ देण्याचं फार विशेष महत्त्व आहे. तर इथं मी अर्घ देण्यासाठी त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ, हळदी, कुंकू आणि फूल घेतलेलं आहे. तर इथं बघा, नुकताच सूर्योदय झालेला आहे. साधारण 10 मिनिटं झाली असतील सूर्योदय होऊन. तर किती छान सूर्यदेव दर्शन देत आहेत. आज सूर्यदेवांचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो. तर त्यामुळेच आज मकर संक्रांत साजरी केली जाते. तुम्हाला एरवी जरी सूर्यदेवांना अर्घ देण्याचा वेळ नाही भेटला ना, तरी संक्रांतीच्या दिवशी आणि रथसप्तमीच्या दिवशी तरी तुम्ही नक्की सूर्यदेवांना अर्घ द्या. सूर्यदेवांना अर्घ देण्याचे खूप खूप सारे फायदे आहेत. ते शास्त्रीय दृष्ट्याही आणि आध्यात्मिक दृष्ट्या पण, आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता म्हणूनही आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायला हवं. सकाळचे पहिले किरण ना आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात. सूर्याला पाणी अर्पण केल्याने ना हृदयाचे आरोग्य सुधारते. खरं तर सूर्याला अर्घ अर्पण करताना आपली छाती ना सूर्याकडे असते, म्हणून त्याचा थेट प्रकाश आपल्या हृदयावर पडतो. त्यामुळे कितीतरी गंभीर आजारापासून आपला बचाव होत असतो. सूर्यदेवांना अर्घ देऊन झाल्यानंतर मी आता रोजची देवपूजा करून घेतलेली आहे. तर बघा किती छान आपली रोजची देवपूजा झालेली आहे. नित्य देवपूजा झाल्यानंतर मग मी पूर्ण स्वयंपाक पण केला होता. तर इथे बघा, सूर्यनारायण किती छान आपली किरण छान अशी आपल्या देवघरावरती पाडत आहेत. तर सूर्यदेवांची अशी छान अशी किरण देवघरावरती पडली ना, इतकं छान वाटतं ना. तर इथे एकीकडे मी पुरण पण शिजायला घातलेलं होतं. तर त्या डाळीवरती ना असा फेस आलेला असतो ना, तो आपण काढायचा. कारण जर ह्या फेस असाच ठेवला आपण तर आपल्याला ऍसिडिटी होऊ शकते. तर एकीकडे पुरण शिजत होतं, तोपर्यंत मग मी सुगड पूजा पण करून घेतली. तर आमच्याकडे ना सुगड पूजा संक्रांतीच्या दिवशीच करतात. काही ठिकाणी भोगीच्या दिवशी करायची पण पद्धत आहे. तर सुगड पूजा ना हा संक्रांतीचा खूप खूप महत्वाचा भाग आहे. तर इथं ना आता मी सुगड पूजा करायला सुरुवात केलेली आहे. संक्रांतीचा उत्सव ना हा निसर्गाचा उत्सव आहे. तो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच याला मकर संक्रांत म्हणतात. सूर्यदेव आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो आणि तो उत्तरेकडे सरकत सरकत जातो, म्हणून याला उत्तरायण पण म्हणतात. संक्रांत म्हणजे काय? तर संक्रांत म्हणजे संक्रमण, पुढे जाणे. संक्रांतीचा सण 3 दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत, किंक्रांत. हा सण ना आपण रथसप्तमीपर्यंत साजरा करू शकतो. आणि आपण रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकूचा समारंभ पण करतात. आणि रथसप्तमीला सूर्यनारायणांची छान अशी आपण पूजा पण करतो. तर इथं बघा, आता मी हळदी कुंकू सर्व हे एकत्र करून घेतलं, जेणेकरून ना मला सुगडांना लावायला व्यवस्थित पडेल. तर इथं आमच्याकडे ना 5 सुगडं पुजायची पद्धत आहे. तर मी त्या 5 सुगडं घेऊन आलेली होती आणि 5ही सुगडांना मी तांदळाचं आसन दिलेलं आहे. तर छान अशा हळदी कुंकू प्रत्येक सुगडाला लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना जे आपलं नवीन आलेलं धान्य असतं. आता गावाकडं तर कसं फ्रेश भेटतं, पण इथं ना शहरामध्ये आपल्याला मार्केटमधूनच घ्यावं लागतं. तर मला पण छान फ्रेशच धान्य सगळं भेटलेलं होतं. त्याच्यामध्ये ना आपल्याला गव्हाच्या लोंब्या, गाजर, मटारच्या शेंगा आणि पावटा अशा खूप काय 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 वस्तू असतात. तर त्या सर्व एकत्र करून आपल्याला याच्यामध्ये घालायच्या असतात. तर सर्व सुगडांना असा हळदी कुंकवाच्या मी उभ्या रेषा ओढून घेतल्या आणि त्याच्यामध्ये मग ते सर्व जो वौसा असतो, आमच्याकडे याला वौसा बोलतात. तर तो मी मग सर्व सुगडांमध्ये एक एक करून घालून घेतला आणि छान अशी त्याची पंचोपचारे पूजा केलेली आहे. तर आज संक्रांतीच्या दिवशी ना सर्वच बायकांची खूप खूप जास्त घाई असते. प्रत्येकाच्याच घरी ना वौसाला जायची घाई असते. आणि आज तर ना यावर्षीची संक्रांत 3 नंतर ववसण्याचा मुहूर्त आहे. 3 ते 6 असा काहीतरी मुहूर्त आहे. आणि या दिवशी अनैसे एकादशी पण आलेली आहे. संक्रांत हा सण आपल्या सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खूप महत्वाचा आहे. अनेक स्त्रिया या सणाची वर्षभर वाट पाहत असतात. कारण हे सुगड पूजा
वौसाला जाणे हे खरंच खूप खूप सुंदर रीतिरिवाज आहेत. या निमित्ताने आपण सर्व बायका एकत्र येतो आणि वौसा वगैरे घेतो. तर काही ठिकाणी ना बाहेर मंदिरात जाऊन वौसा करण्याची पद्धत आहे. तर काही ठिकाणी घरातच बायका वौसतात. तर आमच्याकडे तर मंदिरात जाऊन वौसाचीच पद्धत आहे आणि खरंच खूप छान वाटतं असं मंदिरात जाऊन एकमेकींना हळदी-कुंकू लावायचं, एकमेकींना वौसायचं. तर मी तर आता हे पहिल्यापासून करत आहे त्यामुळे मला पण खूप छान वाटतं. तर इथं बघा आता माझी छान अशी सुगडांची पूजा झालेली आहे. आमच्याकडे ना अशी सुगड पूजा झाल्यानंतर त्याच्यावरती ना असं एक ब्लाऊज पीस अंतरतात. तो का अंतरतात ते तर मला पण नाही माहिती. पण माझी आई वगैरे करते म्हणून मग मी पण ते करते. तर इथं बघा आपली येळवण्याची आमटी. आमच्याकडे ना या पोळ्याच्या आमटीला येळवण्याची आमटी बोलतात. तर इथं माझं पुरण वगैरे शिजलं होतं. मग पुरण वगैरे वाटून झाल्यानंतर मी त्या येळवण्याच्या आमटीला तडका दिला. तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे. किती छान तर्री आलेली आहे येळवण्याच्या आमटीला. आणि पलीकडे मग मी कढई पण तापायला ठेवलेली आहे. तिथं मग मी आता भजी आणि पापड तळून घेणार आहे. आणि इथं बघा माझं पुरण पण वाटून झालेलं आहे. आणि एकीकडे मी भात पण लावलेला होता. तर इथं बघा आमटी आपली तयार झालेली आहे. तर सुगडांची पूजा झाल्यानंतर मी पटापट पुरण वगैरे वाटून घेतलं आणि बाकीचा स्वयंपाक मग पुरणाचा करायला तयारी केली. तर इथं बघा छान असे भजे पापड पहिल्यांदा तळून घेतले मी, कुरवड्या आणि पापड्या तळून घेतल्या. त्यानंतर मग अलीकडे मी तवा पण टाकलेला होता पोळ्यांसाठी आणि पलीकडच्या साईडचा जो मी गॅस पेटवला होता त्याच्यावरती मी भजी तळत आहे. जेणेकरून माझं दोन्हीकडे पण लक्ष जाईल. आणि भात तर मग मी आधीच कुकरला लावून घेतलेला होता. तर माझा ऑलमोस्ट असा स्वयंपाक आता होत आलेला आहे. आता फक्त भजी आणि पोळ्या लाटलं की मग स्वयंपाक झालेला आहे. त्यानंतर मग मला वौसायला पण जायचं होतं. तर अशी सकाळपासूनच खरंच खूप अशी तारेवरची कसरत चाललेली आहे कामांची. एक-एक काम असं एकदम प्लॅन करून मॅनेज करून चाललेलं होतं. त्यानंतर मुलगा स्कूलला गेलेला होता त्यामुळे सकाळी त्याचा टिफिन दिलेला होता मी. तर इथं आता मी पोळ्या करायला घेतल्या आणि त्याचबरोबर तिकडं मी भजे पण तळत होते. दोन्ही साईडला माझं लक्ष होतं. तर इथं बघा आता मी पुरणपोळ्या करत आहे आणि पुरणाशिवाय ना संक्रांतीला गोडीच नाही. काही ठिकाणी ना तिळगुळाच्या पण पोळ्या करतात. माझ्या माहेरी पण तिळगुळाच्या पोळ्या करतात. पण इथे 2-2 पोळ्या काही मी केलेल्या नाहीयेत. मी फक्त पुरणाच्याच पोळ्या केलेल्या होत्या. तर इथं एक-एक करून माझी तयारी अशी सुरू आहे सणाची. असं ना आपण पटापट प्लॅनिंगनी कामं केली ना, तर आपली कामं पण व्यवस्थित होतात आणि आपली चिडचिड पण होत नाही. आपलं सगळं काही एकदम सण-सूद व्यवस्थित पार पडतात. बस आपण थोडंसं ना मनामध्ये ठरवलं ना, की कसं काय-काय करायचं आहे, तर एकामागे एक आपली आपली कामं ना पटापट होत जातात. तर इकडे बघा माझी एका साईडला ना भजी तळून होत आहेत आणि एका साईडला मग मी पोळ्या पण लाटत आहे आणि आता पोळ्या लाटल्यानंतर मग मला नैवेद्य पण दाखवायचा आहे. तर आमच्याकडे ना आज खणाला आमच्याकडे त्याला खण किंवा सुगड असं म्हणतात. तर ती सुगडांची जी पूजा केली आहे त्याला पुरणपोळीचा नैवेद्य असतो. आज संक्रांतीच्या दिवशी ना दान करण्याला पण खूप खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. असं म्हणतात की आजच्या दिवशी आपण जे दान करतो ते सूर्यदेव आपल्याला कितीतरी पटीने परत करतात आणि प्रत्येक जन्मात ते आपल्याला देत असतात. तर आज सूर्यदेवांची उपासना खरंच खूप महत्त्वाची असते. आता इथे माझा स्वयंपाक पण ना आता ऑलमोस्ट आता बनत आलेला आहे. फक्त पोळ्याच बाकी आहेत. तर सगळं तळण वगैरे तळून झालेलं आहे. भात, आमटी सर्व काही तयार झालेलं आहे. आता बस नैवेद्य भरायचा आहे आणि देवाला आणि मग सुगडांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर मग मला तयार होऊन मंदिरात वौसायला पण जायचं आहे. तर बघा इथं किती छान फुगून टम अशा मऊ लुसलुशीत आपल्या पुरणाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. तर खरंच म्हणतात ना सणाला ना पुरणपोळीशिवाय गोडीच नसते. आणि आजच्यापासून बायकांचं हळदी-कुंकूचा समारंभ पण सुरू होत आहे. तर आजच्या दिवशी मला 4-5 ठिकाणचे आमंत्रणं पण आलेली होती. त्यानंतर मला सर्व हे सर्व करून हळदी-कुंकवाला पण जायचं होतं. तर इथं पुरणपोळीचा स्वयंपाक आता आपला झालेला आहे आणि त्यानंतर मग मी नैवेद्य भरायला घेतलेला आहे. तर मी जो स्वयंपाक बनवलेला होता तो आधी किचन कट्ट्याच्या खाली सर्व एका ठिकाणी ठेवला. म्हणजे मग मला इकडे-तिकडे शोधावं लागणार नाही आणि ताटं करायला ना मला सोपं पडेल.
तर मग मी जे सुगडाला नैवेद्य दाखवायचं होतं त्यासाठी छोटी प्लेट घेतली आणि देवांना आपला जो नैवेद्य दाखवायचा होता त्याच्यासाठी मोठी प्लेट घेतलेली आहे. त्यानंतर मग मला मिस्टरांना पण जेवण वाढायचं होतं आणि मुलगा पण शाळेतून येणार होता. तर आज खरंच खूप घाई होती पाठीमागे माझ्या. तर इथं मग मी दूध माझं गॅसवर गरम होत आहे. तोपर्यंत मग मी बाकीचे सगळं काही बनवलेलं आहे ते ताटांमध्ये एका साईडला लावून घेतलं. अशा प्रकारे मग मी नैवेद्याचं ताट वगैरे भरलं आणि देवांना आणि मग सुगडाला नैवेद्य अर्पण केलेला आहे. तर इथं बघा पुरणपोळीचा आपला स्वयंपाक तयार झालेला आहे आणि नैवेद्य पण दाखवून झालेला आहे. त्यानंतर मग मी इथं माझी अशी तयारी करून ठेवलेली होती. तर मी आज लग्नाची साडी माझी घालणार आहे संक्रांतीसाठी. तर इथं बघा अशी माझी तयारी झालेली आहे आजची. आ, कशी दिसत आहे मी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असं मी तयारी केलेली होती वौसाला जाण्यासाठी. आणि अशी छानशी तयारी करून आम्ही सर्व बायका आमच्या जवळच एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तिथं आम्ही सोसायटीतल्या सर्व बायका आलेलो होतो. तर इतकी गर्दी होते ना कारण आजचा मुहूर्त ना 3 ते 6 होता आणि दिवसभर मुहूर्त असला म्हणजे एवढी जास्त गर्दी पडत नाही. बायका येऊ जातात. पण 3 वाजताचाच मुहूर्त होता त्यामुळे एवढी गर्दी पडलेली होती बापरे! इथं बघा विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याजवळ एवढी गर्दी होती ना की श्वास घेणं पण मुश्किल झालेलं होतं. की बायका एवढ्या गर्दी आणि ढकलामढकली करत होत्या. पण तरीही आपला बायकांचा उत्साह काही कुठल्या गोष्टीमध्ये कमी नाही होत. आपण छान असा सण साजरा करतोच आणि प्रत्येक सणाचा आनंद हा भरभरून लुटत असतो. तर इथं आता एकमेकांना आम्हाला बघा हळदी कुंकू लावणं चाललेलं आहे आणि माझा तर चेहरा बघा किती कसा झालेला आहे हळदी कुंकू लावून लावून. पण आजच्या या मंगलमय दिवशी हे हळदी कुंकाचं तेजच आपल्या बायकांसाठी खूप खूप महत्वाचं असतं आणि हा मानच आपलं सर्व सौभाग्य असतं. तर तसं मंदिरामध्ये जाऊन ना एकमेकींना हळदी कुंकू लावून एकमेकींच्या ओटीमध्ये वौसा वगैरे देऊन खूप खूप छान आणि सणाचा आनंद पण असा भरभरून घेता येतो. मला तर संक्रांत खूप जास्त आवडते आणि हा संक्रांतचा दिवस पण माझा आजचा खूप खूप छान गेलेला आहे. अगदी उत्साह, चैतन्यपूर्ण आणि आनंददायी असा भरभरून माझा दिवस गेलेला आहे. आणि त्यानंतर मग माझ्या मैत्रिणीकडे पण आज हळदी कुंकू पण होतं. तर तिथं पण मला खूप छान मजा आली. तर असा होता आजचा व्हिडिओ संक्रांतीचा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.